महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे गावोगावी चालणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा. आणि आज आपण बघणार आहोत अशीच एक वेगळी यात्रा म्हणजे बावधनची बगाड यात्रा. गावाला सुट्टीला आल्यानंतर समजलं की आज बगाड यात्रा आहे. मग दुपारी 4 वाजता आम्ही पोचलो ही यात्रा बघण्यासाठी. पाचवडवाई या रस्त्यावर बावधन हे गाव आहे. तिथे आल्यानंतर हा लाखोंचा जनसमुदाय बघून अचंबित झालो. प्रचंड अशी गर्दी होती. आपल्याला पार्किंगला सुद्धा जागा मिळत नाही. कृष्णा नदीवरून बगाड गावाला जाताना पाचवडवाई रस्त्यावर आम्हाला हे बगाड दिसलं. बरेच लोक महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले लोक हे बगाड बघण्यासाठी तिथे गर्दी करून बसलेले होते. बगाड म्हणजे काय तर बगाड म्हणजे देवाकडे केलेल्या नवस फेडण्याची एक अनोखी पद्धत. ज्यांचे ज्यांचे नवस पूर्ण झालेले असतात अशांपैकी एकाला या बगाडावर बसण्याची संधी मिळते. ही यात्रा होळीपासून चालते. होळीपासून 1 आठवडा ही यात्रा चालते. बगाडसाठी लाकूड आणणे, बगाड तयार करणे, बगाडाची चाके तयार करणे अशी विविध कामे या आठवड्यात होतात. आदल्या दिवशी गावात रात्रभर छबिना चालतो आणि सकाळपासून ही बगाड यात्रा चालू होते. राजवीर कदम याच्याकडून 100 रुपये देतात. आभारे राजवीर कदम 500 रुपये देऊन गेले. बाबा ग्रामस्थ आभारे पालन करा. सर्वांची सूचना दिली गडबड करू नका. सावधानता बाळगा. त्यांच्याकडून 100 रुपये घेत गेले.
धन्यवाद. धन्यवाद. एक दिवसाला रस्ता मस्त आहे. कार्तिक आहे 100 रुपये निघाले. धन्यवाद. मस्त आहे, हालत नाही. गोवर्धन पिसोळ यांच्याकडून 1000 रुपये निघाले. धन्यवाद. जाऊ द्या सगळा रस्ता मोकळा करा. पुढचा बसवा गाडा बसवा लवकर. पाठवून यांच्याकडून 100 रुपये निघाले. धन्यवाद. वाहनं जाऊ द्या सगळे. पुढची वाहनं जाऊ द्या. 100 रुपये निघाले. ट्रॉलीमध्ये आहे त्याला घेऊन जावा त्याच्या पालकांनी. बराच कृष्ण भोकडे फायनली बगाड बघून झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहे आता घरी. प्रचंड अशा गर्दीचा आम्हाला सामना करावा लागला, पण या बगाडाची जी मजा होती खरंच ती मिळाली. जबरदस्त. पहिल्यांदा असा अनुभव घेतला. बगाडाचा हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.